बातमी दादांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असं म्हणत अजितदादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांकडून पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्यात आली। तर काही गोष्टी सांगायच्या आहेत असं पिंकी माळी आदल्या दिवशी म्हणाली होती असं फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे। अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। जो डॉक्टर से हम बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अब नॉर्मली ज्यादा स्वेल हुई थी। वो क्यों हुई थी वो भी देखने की वहां पे जरूरत है। सखोल चौकशी अशा पद्धतीचं विमान अपघात होतं त्याच्यासाठी ज्या तपास यंत्रणा आहेत देशामध्ये असतील किंवा जगभरामध्ये असतील त्यांच्या मार्फत ही चौकशी भारत सरकारने राज्य सरकारने करावी आणि त्यातील सत्य देशांतील जनतेच्या पुढे आणावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे। दादांच्या विमानाचे पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले असा सवालही रोहित पवार यांनी केलाय। यावर मंत्री संजय शिरसाट यांनी देखील शंकेला वाव असल्याचं म्हणत सखोल चौकशीची मागणी केली आहे। टोटल शेड्यूल है यहाँ पे, अगर आप देखो तो कैप्टन मदन और कैप्टन यश ये शायद पहले अलोकेट किए थे इस प्लेन को और फिर आगे जाओ फिर वो बदले गए कैप्टन कपूर और कैप्टन पाठक। रोज जर एक एक नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे। रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे। उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा, परंतु ही चौकशी झाली पाहिजे। पूर्व विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यामुळे अजितदादांना आदल्या दिवशी उशीर झाला असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। यावर तो नेता कोण आणि त्या नेत्याच्या फाईलमध्ये नेमकं काय दडलंय याची चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। एक फार मोठे नेते दादाला भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला। ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5:30 ला ते दादा गाडीने जाणार होते, ते गाडीने जाऊ शकले नाही। तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही। रोहित पवार हे अभ्यासू नेते, पण त्याला कुठेतरी राजकीय झालर देऊन संभ्रम जर का महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करायचा असेल तर ती काही योग्य बाब नाही। अजितदादांच्या विमानात असलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या कुटुंबानं देखील गंभीर आरोप केलेत। आदल्या दिवशी मला बोलले की मी अजितदादा पवार बरोबर सकाळी मी बारामतीला चालली। मी तिकडनं हॉटेलमध्ये गेल्यावर मी पप्पा तुमच्याशी बोलणार आहे। ती मला आदल्या दिवशी मला बोलायची एवढे पॅसेंजर जात आहेत एवढे आहेत असं बोलली मला। तर हे असं दुर्दैवी घटना लँडिंगच्या वेळी झालं। माझी मुलगी पिंकी सोमीकर सैनी ती नेहमी अजितदादा बरोबर 5 टर्म गेली। 4 वेळा ब्लॅक प्रायव्हेट जेट होता, यावेळी 5व्या टर्म मध्ये व्हाईट कलरचा जेट होता। पायलट बदली केला गेला, विमान बदली केला गेला। तर ह्या सर्व गोष्टीवरती याची सानिसा इन्क्वायरी व्हायला पाहिजे। दुसरीकडे अजित पवारांचं विमान नेहमीपेक्षा खूप कमी उंचीवरून जात होतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। ते विमान नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं भासत होतं असंही काही स्थानिकांनी सांगितलंय। जाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळं काय इकडलं तिकडलं काय हेच होत नव्हतं। विमानाची दुर्घटना कशामुळे घडली? विमानात एकतर बिघाड असावा किंवा पायलटची चूक असावा, ह्या दोनच कारण असावं असं आम्हाला वाटतं। विमानाची लँडिंग होण्याची पूर्वीची जी कंडिशन बघता विमान हे लँडिंग पायलटने करायलाच नको होतं, कारण त्याची कंडिशन वाटत नव्हती की ते व्यवस्थित लँडिंग होईल असं, पण ते तसंच झालं। आम्ही रोज विमानं बघतो ना छोटे ट्रेनिंगचे, तर ते कधीच एवढ्या जवळून टर्न घेत नाहीत। त्यांची दिशा उतरण्याची जर असेल तर ती पूर्व पश्चिमच असते। हे या विमानाची दिशा दक्षिण उत्तर काही मिनिटं झालेली होती, ते आमच्या डोळ्यांनी म्हणजे डायरेक्ट हे विमान राईट टर्न झालं। त्याच्यामुळे ते विमान धावपट्टीवर जाणार नसून असं वाटत होतं की हे देवळाच्या
मंदिराच्या कळसावरती आढळतं की काय? रोहित पवारांनी पायलट, विमान कंपनी आणि हँडलिंग कंपनीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज DGCAच्या अधिकाऱ्यांनी बारामती विमानतळाची पाहणी सुद्धा केली आहे. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था आणि धावपट्टीच्या स्थितीची DGCAच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये. या संदर्भात त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी DG सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये मोदी शहांची भेट घेतली, तर दुसरीकडे दादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाच्या चर्चेची घाई का झाली असा सवाल सुनील तटकरेंनी उपस्थित केलाय. आणि सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर इतरांनी भाष्य करण्याची गरज नाही असा टोलाही तटकरेंनी रोहित पवारांना लगावलाय. दरम्यान उद्या होणारी राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल पत्रकार परिषद रोहित पवारांनी पुढे ढकलली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर मोठा आरोप केलाय. दादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाच्या चर्चेची घाई का झाली असा सवाल तटकरेंनी विचारला. ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात का, कोणाला का घाई झाली, त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अजून काही मिळालेलं नाही. आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही. उद्या जर काय पत्रकार परिषद झाली, विलिनीकरणाचा काय विषय असेल, त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर त्या बाबतीमध्ये मी बोलेन. आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये माझं प्रणित आज देशातला महत्त्वाचा एक घटक आणि UPA म्हणजे काँग्रेस प्रणित घटक. अशा वेळेला आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली NDA सोबत जाण्याचा. तो कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील. त्याच्यामुळे NDA मध्ये येण्याच्या बाबतीतली सुद्धा स्पष्टता कुणीतरी करणं अत्यंत आवश्यक आहे. विलिनीकरणासंदर्भात सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांची प्रेम कोर्ट या बंगल्यावर बैठक झाली होती अशी ही माहिती आहे. मात्र यावर आपल्याला आज बोलायचं नाही असं उत्तर तटकरे यांनी दिलं. करण्यासंदर्भात काही प्राथमिक चर्चा अजितदादांची झाली होती का? सुप्रियाताई, अजित पवार आणि तुमची तिघांची बैठक झाली, अशी काही बैठक या विषयावरती झाली होती का? आता उद्या त्याचे व्हिडिओ, त्याचे ऑडिओ किंवा त्याचं काय माहिती असेल ते उद्या येऊ द्या, मग मला बोलता येईल. आज मला त्या विषयावरती नाही, मी हे बघा, मी माझ्या आयुष्यात कधी उत्तर टाळलं नाही. ऐका पण मला माझं उत्तर केव्हा द्यायचं त्याचा माझा अधिकार आहे. तुम्ही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. उत्तर केव्हा काय द्यायचं तो माझा अधिकार आहे. सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना त्यानं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली असा आरोप रोहित पवारांनी केला. यावर या विषयामध्ये इतरांना भाष्य करण्याचा अधिकार नाही असं उत्तर तटकरेंनी दिलं आहे. मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली. सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. एक असं आहे की जो निर्णय झाला तो सहमतीने झाला, पक्षामध्ये एकमताने झाला. आता त्याच्याबद्दलचं भाष्य करण्याचा इतरांना अधिकार काय येऊ शकतो? कारण हा राजकीय निर्णय आहे. राजकीय निर्णय घेण्याचा राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि आमचा राजकीय पक्ष भारतीय निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दादांच्या नेतृत्वाखाली योग्य म्हणजे तो आहे मान्यता प्राप्त असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आम्हालाच आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांची मोदींसोबत 40 मिनिटं तर अमित शहांसोबत अर्धा तास बैठक झाली. NDA मधील घटक पक्ष म्हणून भाजप राष्ट्रवादी सोबत असल्याची ग्वाही मोदींनी दिली. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना भाजप ठामपणे सुनेत्रा पवारांसोबत आहे असं मोदी म्हणाले. अजित पवारांच्या निधनाबद्दल सुद्धा त्यांनी शोक व्यक्त केला. मोदी शहांच्या भेटीवेळी सुनेत्रा पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, तटकरे, जय पवार आणि पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाऐवजी 1.25 वर्ष ठाकरे सेनेला महापौरपद देण्यास सांगितलं असं मुनगंटीवारांनी म्हटलं. ठाकरे गट आणि आमच्यामध्ये एक स्टॅम्प पेपरवर करार झालेला आहे असं देखील मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसलेला आहे, तर मुनगंटीवारांच्या समर्थकांकडनं धुरंधर, किंग मेकर असे उल्लेख करत जोरगेवार यांना डिवचण्यात आले.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर बसेल असं चित्र असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी पडद्यामागे आकड्यांची जुळवाजुळव करत सत्ता भाजपकडे खेचून आणली. यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी करण्यात आली. सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर जबाबदारी सोपवल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी 1.25 वर्ष महापौरपद ठाकरेंच्या शिवसेनेला द्या आणि भाजपकडे 4.25 वर्ष महापौरपद ठेवा असं सांगितलं. ठाकरे गट आणि आमच्यात स्टॅम्प पेपरवर करार झाल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलंय. मुख्यमंत्री मोदींनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही या 2.5 वर्षापैकी 1.25 वर्ष त्यांना देऊ शकता, 4.25 वर्ष आपलं राहील, आपल्याला विकासच करायचा आहे आणि फक्त पहिलं 1.25 वर्ष हे भाजपचं राहील, याच्यामध्ये तडजोड करू नका. आम्हाला जे स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते सुद्धा आमचा अपमान ज्या प्रकारे काँग्रेसच्या पक्षाकडून जे वारंवार निवडणुकीच्या अगोदर सुद्धा त्यांना मी पूर्ण सिच्युएशन सांगून समजून उद्धवजीपर्यंत हा मेसेज पोहोचवला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही जो काल निर्णय घेतला शिवसेना भाजप, कारण की शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, यासाठी ही भावना होती. वास्तविक पाहता आम्ही व उभाटा इंडिया अलायन्स सोबत येऊन भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरमध्ये थांबवण्याची आवश्यकता होती. मात्र ती आवश्यकता बाजूला सोडून उभाटाने थेट स्वरूपामध्ये भाजपला पाठिंबा देणे हे अत्यंत चुकीची घटना ही महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर झाल्यानंतर मुनगंटीवार समर्थकांकडून रील व्हायरल करत जोरगेवारांना डिवचण्यात आलं. किंगमेकर, धुरंधर, चाणक्य असा मुनगंटीवारांचा उल्लेख करण्यात आला. श्रेय घेण्याचा प्रयत्न माझ्याकडून कधी झालेला नाही. हा श्रेय घेण्याचा प्रयत्न तर त्यांच्याकडून झाला. जसं उमेदवार निवडून आले, किंग मेकरचे बोर्ड कुणी आणले, कोणी लावले, कोण तिथं झेंडा घेऊन नाचत होता, बाप तो बाप रहेगा हे गाणं कोण वाजवत होतं. या राज्याचा बाप एकच आहे. मी 16 तारखेला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून उभाटाच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात होतो की नाही, तर फायनल डील कोण केली तर ते विचारा त्यांना. दरम्यान महापौर पदासाठी आमचा प्लॅन बी तयार होता असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसचे 3 नगरसेवक तर असे आहे की जे माझे अतिशय घनिष्ठ मित्र आहे, कारण ते भाजपमध्येच होते. जे काँग्रेसचे नगरसेवक माझ्या संपर्कात होते त्यांचे फोन बंद झाले. आता आमचा उपमहापौर देवा तूच निवडून आणून देऊ शकते. ईश्वर चिठ्ठीमध्ये देवानी आम्हाला साथ दिली, अन्यथा कारण नसताना शंका निर्माण झाली असते. मुंबईच्या महापौरपदी भाजप नेत्या रितू तावडे यांनी शपथ घेत पदभार स्वीकारलाय, तर शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौर पदाची शपथ घेतली. आज सभागृहामध्ये पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या नगरसेवकांना बसायला जागा नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला, तर ठाकरे सेनेकडनं पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप घेण्यात आला. उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. सभागृहाची गरिमा राखा, मुंबईकरांचं लक्ष आहे. आम्ही गोंधळ केला नाही. आम्ही बाहेर घोषणाबाजी करत चालत आल्यानंतर आम्ही आमच्या जे बैठक दिली होती आमच्या आयुक्त आणि MS डिपार्टमेंटनी, त्या बैठकीला आम्ही बसत असताना ताकदीने कारण नसताना बॉडी लँग्वेज वेगळ्या ठेवून भाजप शिंदे गट वेगवेगळ्या पद्धतीने बॉडी लँग्वेज वेगळी करून घोषणा देत होते. पण यांच्या जर बॉडी लँग्वेज आत्ताच अशा वाईट असतील तर आमच्या घोषणा देणं चुकीचं होतं का? आम्ही गोंधळ घालायच्या मनस्थिती बिलकुल नाही. त्या पद्धतीने ते विरोध करत होते. महापौरांचं भाषण सुरू झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो अतिशय दुर्दैवी होता. बघा, आम्ही त्यांच्या अगदी समोर बसलो होतो आणि आम्ही जे काही चाललं होतं ते बघत होतो आणि आम्हाला तो धक्का होता की काही माजी महापौर सुद्धा उठून ज्या पद्धतीनं हातवारे, म्हणजे त्यांनाही ठाऊक आहे ज्या वेळेला महापौरांचं भाषण सुरू असतं, उपमहापौरांचं भाषण सुरू असतं, त्यांचं निवेदन असतं आणि पीठासीन अधिकारी आज बसले होते, त्यावेळेला काही नीतिनियम पाळण्याची गरज होती. ते ज्या पद्धतीनं घोषणा देत होते मुळात त्याची काहीच आवश्यकता नव्हती.
राज ठाकरेच मोदींना जास्त घाबरले आहेत असं उत्तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज ठाकरे यांना दिलंय. दरम्यान संघाच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीने आले होते अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरेच मोदींना जास्त घाबरलेत अशा शब्दात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज ठाकरेंना उत्तर दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावर ही मंडळी मोहन भागवतांचं रटाळ प्रवचन ऐकण्यासाठी नव्हे तर मोदींच्या भीतीने आली असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे. मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए. और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है. जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है. राज ठाकरे नेमके काय म्हणाले होते तेही पाहूया. सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. त्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं. ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती. ती मंडळी मोदी सरकारच्या भीतीमुळे आली होती. नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आलं नाहीत. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. आधी हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटा, नंतरच आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा. यात हिंदुत्व आणून ज्ञानामृत पाजू नका.